झी मराठीकडून ही भेटवस्तू. पुढचं मी काढू. काय आलंय बघूया. म्हण आहे म्हण. म्हण ओळखायची आहे. बोलायचं नाही. देव त्याला खूप मूर्तीला अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हाला दोघांची. तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो वहिनी मिस्टरांकडून. खरं सांगू तर मी जे काही अपेक्षा जे काही मी म्हणते ते माझ्या नेहमी पूर्ण करतात. आत्तापर्यंत असं कधीच नाही झालं की यांनी माझं मन दुखवलं की मी म्हटलेलं कुठलंही काम केलं नाही. तर माझी तीच अपेक्षा आहे की नेहमी असंच त्यांनी माझ्याशी वागावं, तसंच राहावं आणि नेहमी आमचं तसंच चालावं. हेच 3 अपेक्षा. 1 2 3 आणि सगळीकडे एक कॉमा घातला होता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. अपेक्षा माझ्याजवळ सगळ्या पूर्ण झालेल्याच आहेत. व्हेरी गुड. त्याच्यामुळे ॲडिशनल अपेक्षा काहीच नाही. आता यांच्या माझ्याकडनं अपेक्षा असतात की सगळं काम कसं टापटीप आणि फास्ट लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे आणि चांगल्या सुंदर पाहिजे. असं नाही की केलं म्हणून केलं असं नको. येणार पाहिजे प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट. तर ती ह्यांच्याकडनं अपेक्षा असतात. थोडं त्यांची अपेक्षा आहे की जास्त अपेक्षा करू नका. दुसरी अपेक्षा काय. तेच मी ज्या स्पीडनी किंवा जसं करू शकतो तसंच करणार आहे. करू शकतो म्हणजे इतक्या वर्ष तेच करतात. तर जास्ती माझ्याकडनं आणखीन अपेक्षा सुधरू शकत नाही असं म्हणतात. काय आहे त्यांचं म्हणणं आहे की मी ढोलकीच्या तालावर आहे. तुम्ही मला ढोलाच्या तालावर नका. एक्झॅक्टली. अजून बरं. आता धन्यवाद द्यायचे तर कोणाला आणि क्षमा मागणार तर कोणाची. आता असं आहे आमचं झालं इंटरकास्ट मॅरेज. तेही आम्ही आईवडिलांना सांगून केलं. मुख्य आम्हाला धन्यवाद मला माझ्याकडनं माझ्या आईवडिलांना द्यायचे की त्यांनी म्हणजे मी जे सांगितलं त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केलं आणि चांगल्या तऱ्हेने ॲक्सेप्ट केलं. आणि त्याचप्रमाणे हिच्याही आईवडिलांना मी धन्यवाद द्यायला, कारण त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यांनी ठीक आहे त्यांनी ॲग्री केलं. एकदाही म्हणून आम्हाला आमच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांना आणि हिच्याही आईवडिलांना त्यांना दोघांनाही धन्यवाद द्यायचे आहे. आणि सॉरी कळत नकळत मी जर कोणाला दुखवलं असेल तर त्याच्यासाठी मला सॉरी म्हणायचं असेल तर मी सॉरी म्हणेन. पण मी प्रयत्न करतो की कोणाला दुखवू नये किंवा कोणाचं वाईट करू नये. हा माझ्याकडनं प्रयत्न असतो. तुम्ही धन्यवाद कोणाला आणि सॉरी कोणाला. मी पण माझ्या आईवडिलांना धन्यवाद देईन आणि माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा. सासू माझी आता नाही आहे पण तरी की त्यांनी माझा ॲक्सेप्ट केला मला आणि ह्या घरात मी आली. आणि सॉरी म्हणण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे विषय. कारण मी माझं जर चुकलं मी लगेच तिथे सॉरी बोलते आणि कोणाचे मन दुखवू नये माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि सगळ्यांना मिळून चालणं, सोशल वर्क करणं आणि आपल्यासोबत सगळे माझे मित्रमंडळी माझं काही काम असला हे सर्वजण माझ्यासोबत असतात. अगदी यांच्या सगळ्यांचा मी धन्यवाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुम्ही एकमेकांशी कधी बोलला पहिल्यांदा. मला मराठीच्या ट्युशनमध्ये तुम्हाला जे पुसट मला जे आठवतं मराठीचे ट्युशन बरोबर म्हणजे मला त्यानंतरचं आठवलं होतं. तुम्हाला आधीचं पुसट आठवतंय का नंतर लग्न झाल्यावर सगळं ते झालं पुसट. आम्हाला सांगा काय झालं. मराठीच्या ट्युशनमध्ये ॲक्च्युली आम्ही सोबत होतो आणि मराठीच्या ज्या मॅम होत्या त्या यांचं खूप फेवर घ्यायच्या. तर त्याचा आम्हाला थोडा राग पण यायचा. आम्ही 2-3 मुली होतो त्याच्यात. तर आम्ही उशीर आलो तर आम्हाला खूप राग व्हायच्या आणि हे उशीर आले की यांना काहीच नाही म्हणायच्या. का हो असं. नाही असं काही त्यात स्पेसिफिक काहीच नव्हतं. बस एक जेन्युइन मुलगा म्हणून मी टीचर्स सोबत बिहेव करायचो खूप चांगलं आणि खूप आदरणे. मग काय त्यामुळे म्हणजे आधी असं झालं की मला आधी यांचा राग यायचा. बरेचशा बेंचेसवर मला लिहिलेलं दिसायचं बिक्की मंकी म्हणून. पण आणि नंतर कितीतरी वर्षांनंतर कळालं की ते कोणी लिहिलं होतं. मग काय झालं पुढे. मग काय मराठीच्या ट्युशनमध्ये तेव्हा थोडंफार बोललो. मग असं वाटतं नाही एवढा वाईट नाही आहे एवढं वाईट नाही. हां ठीक आहे म्हणजे ॲटिट्यूड प्रॉब्लेम नाही आहे. तो म्हणजे नॅचरल आहे तेवढं. कळलं तुम्हाला ट्युशन नंतर. हां म्हणजे नंतर BSc मध्ये ते कळलं. फायनली कधी बोलायला लागलात
फायनली एक खूप खूप दुःखद घटना झाली. त्यानंतर माझं इंटरॅक्शन यांच्याशी जास्त झालं. ती यांनीच सांगावी मी असं म्हणते. काय झालं? फेज होता, चांगला हाय टाईम सुरू होता आणि ऑल ऑफ अ सडन माझे वडील एक्सपायर झाले. मग त्यानंतर फॉर ऑलमोस्ट, कारण आईचं पण खूप मेंटल प्रेशर आणि टेन्शन होतं. ऑल ऑफ अ सडन एक अशी घटना घडली जी कधीच प्लॅन नव्हते केली किंवा विचार नव्हता केला. आणि मी 19 वर्षाचा होतो तेव्हा. लहान भाऊ, आई आणि आमचे कोणीच नातेवाईक नागपुरात राहत नाही. फक्त माझे एक काका आहेत, पंजाबी काका. तर त्यांनीच आम्हाला सपोर्ट केला त्या पूर्ण ह्याच्यात. खूप खूप टफ फेज होता आणि मी अशा फेजसाठी कधी प्रिपेअर्ड नव्हतोच. म्हणजे वडिलांनी जरी लहानपणापासून सगळे कारभार माझ्या हातात दिले होते, मी बँकेचे ट्रान्झॅक्शन्स अगदी 5वीत असताना पण कंप्लीट करायचो. त्यांचा प्लॅन कदाचित तोच होता की माझ्या हातात कधीतरी ती किल्ली येईल म्हणून. तर त्या फेजमध्ये, त्या कंडिशनमध्ये सर्वात बरं वाटायचं जेव्हा मी गुंजाशी बोलायचो, फोनवर बोलायचो किंवा भेटलो कधी कुठे ट्युशन क्लासला तर बोलायचो. खूप बरं वाटायचं. आणि त्यातल्या त्यात मग ते इंटरॅक्शन वाढलं. तर जसं मी म्हणतो आहे की आमचं हे कधी कन्वर्ट झालं पूर्ण, कसं ते झालं आम्हाला पण convert? माहिती. ते म्हणजे ॲज अ फॉर्मल प्रपोजल असं वगैरे काहीच नाही झालेलं. आम्ही बोलायचो छान. त्यामुळे प्रपोज कोणाला केलं? फायनली कधीतरी केलं असेल ना. सुरुवात माझ्याकडनं नव्हती झाली असं मला एक आठवतं. म्हणजे एक जस्ट हिंट मिळाली होती. काय हो? हां, कसली? एक कम्पॅटेबिलिटी जी असते आपली ती चांगली आहे असं तुम्हाला हिंट मिळाली? हिंट मिळाली. कशी काय ती? काय हो? काय केलं? नाही, असं नाही. आम्ही खूप छान फ्रेंड्स झालेलो तोपर्यंत. आणि आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून खूपदा टेकडी मंदिरला वगैरे जायचो. तर माझा बर्थडे होता त्या दिवशी. तर त्या दिवशी असं झालेलं की नेमकं कोणीच नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये आलेलं. तर मग हे म्हणे मला जायचं होतं. मी यांना सहज विचारलं चलता का? तर हे म्हणे बरं ठीक आहे चल. आणि तिथे माहीत नाही, मी म्हणजे मला गणपतींचं खूप आहे. तिथे गेल्यावर मला माहीत नाही का बरं मी कसं काय बोलली, सबकॉन्शियस माइंड की काय, मी फक्त एवढंच बोलली यांना की मला असं वाटते की आपली कम्पॅटिबिलिटी खूप चांगली आहे आणि बहुतेक फ्युचर आपला चांगला होऊ शकतो. बस एवढंच बोललेले. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा अजून काय वेगळं बोलायचं? पण त्यानंतर एक पण होतं हां, पण की हे शक्य नाही. अच्छा, असं पण. हां, तिथे मग तो इगो हर्ट झाला की असं कसं शक्य नाही. माझ्यासाठी अशक्य काहीच नव्हतं किंवा काही असायला नाही पाहिजे असा एक ॲटिट्यूड होता. शक्य करून दाखवू शकतो. मग सुरुवात झाली. पण मग तुम्ही त्यानंतर तुम्ही होकार नकार असं कधी झालं? नाही, बस तेवढं. आणि त्यानंतर आम्ही डिस्कस पण नाही केलं काही. हा, पण लग्नाचा विषय कधी आला मग? माझ्या सबकॉन्शियसमध्ये कुठे ना कुठे होतं की जर मला एक स्टेप पुढे घ्यायची असेल तर मला माझ्या पायावर उभं व्हायचं आहे. आणि त्यावेळी असं होतं की माझं ग्रॅज्युएशन मी मधातनंच सोडून दिलं होतं. तर त्यानंतर मग असा विचार केला मी बिझनेस करायचो. मग हा विचार केला की का बरं एका मुलीचे वडील एका बिझनेसमॅनसाठी हो म्हणतील, ज्याचं बॅकग्राऊंड काहीच नाही, ज्याला सपोर्ट काहीच नाही आहे. मग तो सुरू बिझनेस बंद करून मी बंगलोरला गेलो. आणि बंगलोरला जवळपास जी सर्वात बेस्ट माझ्या टेक्नॉलॉजीमध्ये कंपनी असेल त्या कंपनीत मी सिलेक्ट झालो. माझा 40,000ची कमाई नागपूरला जी होती ती मी बंगलोरला फक्त 15,000च कमवायचो. पण ते डिसिजन ह्या हिशोबाने घेतलं की पुढे जाऊन अशी जर वेळ आली की जिथे मला पेरेंट्सला जाऊन भेटावं लागेल तिच्या, तर माझं वेटेज वाढायला पाहिजे. आणि ती प्लॅनिंग कुठे ना कुठे त्याने साथ दिलं किंवा ती प्लॅनिंग असल्यामुळे फायनली लग्नाचा विषय कधी घेतला? ज्या दिवशी असं वाटलं आम्हाला की नाही आता पेरेंट्स पण ॲक्टिव्हली माझ्यासाठी स्थळं बघत आहेत, येऊ लागले. मायक्रोसॉफ्टचे लोक येत आहेत, IBMचे लोक येत आहेत. मग त्यावेळी असं वाटलं की नाही आता स्टार्ट करावंच लागेल. फसवलं म्हणता येतं आता. घडी घालता घालता कसं काय ते जमलं? नाही ते इम्प्रेस झाले हो का? माझ्या सगळे रोज येणं, मग मी तुमची एकाग्रता, तुमचं वेळेचं नियोजन, वेळेत पोहोचणं, या सगळ्या शिस्तबद्ध स्वभावावरती भाळल्या त्या. तो अजूनपर्यंत आहे मला. अरे वा.